नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले। गंगापूर धरणातून पाणी न सोडताही शहरात पाणी साचल्याने स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करून सर्वेक्षण करावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी फरांदे यांनी केली आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदनात गोदावरी नदीलगतच्या काझीगडी परिसराचाही विशेष उल्लेख केलाय। येथील मातीची धूप होत असल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक बनत चालला। त्यामुळे काझीगडी तसेच नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा आणि संबंधित विभागाला तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश द्यावे अशी आग्रही मागणी आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे। न्यूज डेस्क आपलं नाशिक।